सिन्नर तालुक्यातील पास्ते हे गाव तसे भौगोलिकदृष्ट्या दुष्काळी मानले जाणारे असून या गावातील बहुतांश नागरिक हे कामानिमित्त मुंबई येथे स्थायिक झालेले असून या गावचा नावलौकिक तसा नाशिक जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरात असून हे गाव वेगवेगळ्या माध्यमातून कायम चर्चेत राहणारे आहे। हे गाव आणि या ठिकाणी असलेले गावकरी हे गावांमध्ये नवनवीन उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जपत आहे। यात सामाजिक बांधिलकीच्या धर्तीवर लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या जयंतीदिनी सरपंच स्नेहलताताई शरद आव्हाड, माजी सरपंच शरद आव्हाड, मार्केट कमिटीचे संचालक नवनाथ घुगे, ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर आव्हाड यांच्या संकल्पनेतून अनोख्या पद्धतीने जयंती राबवण्यात आली। लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रगतशील शेतकरी शिवाजी मुरलीधर घुगे यांनी करत त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला। तसेच पास्ते येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावर आधारित भाषण करत उपस्थितांची मने जिंकली। लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पास्ते येथील ग्रामस्थ तसेच मुंबई येथे स्थायिक असलेले मुंबईकर त्याचप्रमाणे अनेक देणगीदारांच्या माध्यमातून लोकसहभागातून लोकवर्गणीतून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्यांचे वाटप, त्याचप्रमाणे शाळेसाठी स्मार्ट टीव्ही, त्याचप्रमाणे या शाळेतील शिक्षिका यांच्या वतीने शालेय पोषण आहारासाठी गॅस शेगडी देण्यात आली। त्याचप्रमाणे माजी सरपंच शरद आव्हाड यांच्या विशेष प्रयत्नातून सिन्नर येथील स्पर्श हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर योगेश आव्हाड, डॉक्टर अंकुश आव्हाड, डॉक्टर मनीष आव्हाड, डॉक्टर रोहिणी आव्हाड यांच्या माध्यमातून मुलांचे विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर देखील आयोजित करण्यात आले होते। त्यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त राबवलेल्या अनोख्या संकल्पनेचा तालुक्यातूनच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत असून यापुढे त्यांनी असे नवनवीन उपक्रम राबवावे अशी इच्छा देखील नागरिक व्यक्त करत आहेत। या कार्यक्रमासाठी युवा उद्योजक विजय आव्हाड, सिन्नरचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर योगेश आव्हाड, त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर मनीषा आव्हाड, डेंटिस्ट डॉक्टर अंकुश आव्हाड, डॉक्टर रोहिणी आव्हाड यांचे तसेच सर्व गावकऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले। या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रगतशील शिवाजी मुरलीधर घुगे, सरपंच स्नेहल आव्हाड, सरपंच शरद आव्हाड, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ घुगे, रामेश्वर आव्हाड, वसंत आव्हाड, भाऊलाल घुगे, दामोदर उगले, कादर काजी, विलास दराडे, आव्हाड सर, पोलीस पाटील योगेश घुगे, सूर्यभान उगले, विनोद घुगे, आकाश घुगे, ग्रामसेवक अशोक घुगे, मुख्याध्यापिका सरोज बारी, संजय आव्हाड, गणेश आव्हाड, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक वृंद, सर्व विद्यार्थी, पालक तसेच मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते। आज 12 डिसेंबर म्हणजेच आपले लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा आज जन्मदिवस। आज त्यांच्या 75वी जयंती, त्या जयंतीच्या निमित्ताने आज आम्ही गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना शालोपयोगी वस्तूंचे लोकवर्गणीतून हे वाटप केले आणि यापुढेही असेच विविध कार्यक्रम आम्ही लोकवर्गणीतून म्हणा किंवा ग्रामपंचायतीच्या वतीने म्हणा आम्ही करत राहू अशी मी सर्वांना ग्वाही देते आणि मुंडे साहेबांना अभिवादन करून थांबते। आज पास्ते गावात लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी लोकसहभागातून लोकवर्गणी करून शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। हे एक अनोखा उपक्रम या गावाने सुरू केलेला आहे। त्या सर्वांचं मी ग्रामपंचायत वतीने आभार व्यक्त करतो। प्राथमिक शाळेत आज स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली। 75वी जयंती असल्यामुळे की काय या जयंतीनिमित्ताने गावातील ग्रामपंचायत सरपंच ज्येष्ठ दानशूर व्यक्ती यांनी मुलांना शैक्षणिक साहित्याचं किट वाटप केलं आहे आणि 15 दिवसापूर्वी मी या गावाच्या ग्रामपंचायतच्या अनुषंगाने मोठं साहित्य जवळ 5-6 लाखाचं साहित्य शाळेला प्राप्त झालं आहे। म्हणजे जे आपण कीर्तन भजन यामध्ये जो पैसा जास्त जातो तो कुठंतरी पैसा इकडे शिक्षणाकडे वळावा हा नवीन दृष्टिकोन या नवीन पिढीमध्ये आला आणि याचा निश्चितच आमच्या शाळेतील मुलांना गुणवत्ता वाढीसाठी याचा उपयोग होणार आहे। प्रत्येक वर्गासाठी डिजिटल टीव्ही, प्रत्येक वर्गासाठी ई लर्निंग साहित्य, सगळं इमारत ही सुसज्ज शैक्षणिक साहित्याने अशी भरलेली आहे। त्यानिमित्त मी आपल्या गावातली ग्रामपंचायतचे सरपंच स्नेहलताई आव्हाड, माजी उपसरपंच शरदराव आव्हाड, त्याचप्रमाणे नवनाथ घुगे, भाऊलाल घुगे, ग्रामसेवक फुके भाऊसाहेब आणि सर्व ज्येष्ठ
व्यक्ती शालेय व्यवस्थापन समितीचे आमचे अध्यक्ष असतील सूर्यभान उगले, उपाध्यक्ष असतील वसंतभाऊ आव्हाड, हे नेहमी वेळोवेळी शाळेला कोणतीही अडचण आली तर आमच्या पाठीमागे भक्कमपणे उभे असतात आणि त्यामुळे शाळेची ही प्रगती उत्तरोत्तर अशीच वाढत जाईल आणि मुलांची गुणवत्ताही वाढत जाईल असा शब्द मी आजच्या दिवशी देते आणि यांचे परत एकदा खूप खूप आभार मानते। आज स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांची 75वी जन्मदिवस साजरा करीत असताना गावच्या सर्व म्हणजे शरद आव्हाड असन, विनोद घुगे असन आणि आमची सर्व ग्रामपंचायत सोसायटी सर्व ग्रामस्थांनी जी लोकवर्गणी काढून एक अनोखा असा उपक्रम साजरा केला, जेणेकरून कुठलीही मिरवणूक न काढता कुठलेही बाकीचे व्यर्थ खर्च टाळून विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप आणि विद्यार्थ्यांचं मोफत चेकअप अशा प्रकारचा हा अनोखा हा उपक्रम आज साजरा केला। खऱ्या अर्थाने लोकनेते मुंडे साहेबांना अभिप्रेत असलेला असा कार्यक्रम आज आमच्या गावात साजरा झाला। त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे आणि स्वर्गीय मुंडे साहेबांना विनम्र असे अभिवादन करतो। जय। आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त पास्ते येथील सरपंच, उपसरपंच तसेच शालेय साहित्याचं वाटप तसेच आरोग्य तपासणी शिबिर या निमित्ताने आम्हाला आमंत्रण केल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं, सरपंच, उपसरपंच यांचे आभार मानतो। शाळेच्या या परिसरामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी सरपंच आणि सर्व गावकऱ्यांतर्फे हा जो उपक्रम केला जातो तो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। त्यामध्ये सर्वांनी स्वतः लोकवर्गणीतून विद्यार्थ्यांसाठी विविध साहित्य वाटप केलं, शालेय साहित्य असेल, बाकीच्या किट असेल किंवा मग बॅग असेल, या सर्व वाटप केलं। त्याबद्दल त्यांचे मी खूप आभार मानतो आणि असा स्तुत्य उपक्रम यापुढेही चालू ठेवावा असे मी त्यांना विनंती करतो। तसेच आमच्या स्पर्श हॉस्पिटलच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो आणि आमच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचं अतिशय मोफत रोग निदान शिबिर आम्ही इथे करत आहोत। सर्व विद्यार्थ्यांची पूर्ण तपासणी इथे आम्ही करत आहोत। तसंच ही संधी आम्हाला दिल्याबद्दल श्री शरद आव्हाड तसेच सर्व ग्रामस्थांचे आम्ही आभार मानतो। धन्यवाद। आव्हाड असेल, नवनाथ घुगे असेल, रामेश्वर आव्हाड असेल, यांच्या संकल्पनेतून आमच्या गावातील थोर जे काही दानशूर व्यक्ती आहे त्यांनी सगळ्यांनी दान करून आज शालेय उपयोगी वस्तूंचं सगळ्या विद्यार्थ्यांना इथं वाटप करण्यात आलेलं आहे। त्याचपूर्वी 15 दिवसापूर्वीसुद्धा जवळजवळ 4-5 लाख रुपयाच्या वस्तू इथं आमच्या शाळेमध्ये वाटप करण्यात आलं होतं। आज पण 1.5 लाख रुपयाच्या शालेय उपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आले आहे। देणाराने देत जावे, घेणाऱ्याने घेत राहावे, घेणाराने देणाराचे एक दिवस कमीत कमी आभार तरी मानावे, म्हणून मी दिलेल्या देणगीदारांचे गावकऱ्यांच्या वतीनं, ग्रामपंचायतच्या वतीनं आभार व्यक्त करतो। थांबतो। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो रिपोर्ट।